नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। आज 28 जुलै 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य आणि देशातील सर्वात मोठ्या बातम्या। बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी मोठा धक्का। सरकारने 1ली ते 10वी पर्यंतचे शैक्षणिक सहाय्य बंद केले असून आता केवळ 10वी 12वी उत्तीर्ण आणि वैद्यकीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत मिळणार आहे। नेवासा तालुक्यातील 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या 16,360 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून त्यांच्या खात्यात 162 कोटी 88 लाख रुपये जमा होणार आहेत, तर 9,000 शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत। अहिल्यानगर शहरात तब्बल 25,000हून अधिक मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे। महापालिकेकडून दिवसाला केवळ 10 ते 12 कुत्र्यांचीच नसबंदी होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। विद्यार्थ्याच्या गुणपत्रिका आणि दाखल्यांची चिंता आता मिटली। एक देश एक विद्यार्थी ओळखपत्र अभियानता महाराष्ट्रात तब्बल 2 कोटी 67 लाख विद्यार्थ्यांचे डिजिटल अंगण आणि शाळा अपार आयडी तयार झाले आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यात तुरीची आवक 10.5% वाढूनही दरात 5.8% वाढ झाली आहे। खुल्या बाजारात तुरीचे भाव केंद्र सरकारच्या 8,550 रुपयांच्या किमान आधारभूत किमतीजवळ MSP पोहोचले आहेत। जळगाव जिल्ह्यातील 53,896 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत। योजनेचा थेट लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन विनामूल्य आधार प्रमाणीकरण आणि eKYC पूर्ण करून घ्यावे। मोठी बातमी, जळगाव जिल्ह्यात तापी आणि गिरणा नदीपात्रातून भर दिवसा सुरू झालेल्या अवैध वाळू उपशामुळे शासनाचा दरमहा 100 कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे। वाळू माफीच्या दादागिरीमुळे नद्यांचे अस्तित्व आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे। शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या 75,324 रुपयांच्या इन्कम टॅक्स दंडांची रक्कम चक्क विद्यार्थ्यांच्या फी म्हणून आलेल्या निधीतून भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। गोकुळ दूध संघाने रचला नवा विक्रम। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी मिळाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,88,000 लिटरची वाढ होऊन तब्बल 17,69,000 लिटर दुधाची विक्री झाली आहे। कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी, नद्यांच्या रेड आणि ब्लू लाईन सीमामधील संभ्रम पुढील 2 महिन्यात दूर केला जाईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली असून रेड लाईन मधील अतिक्रमणे हटवल्याचे आदेश दिले आहेत। माऊलींच्या सेवेसाठी कळंब एकवटले। पंढरपूरहून परतीच्या वाटेवर असलेल्या तब्बल 30,000 वारकऱ्यांसाठी 15 क्विंटल उठ्याच्या पुऱ्या, 20 क्विंटल भात आणि 700 किलो बटाट्याची भाजी असा भव्य महाप्रसाद देऊन बारस साजरी करण्यात आली। भारतीय रेल्वेचा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय। देशातील 3,215 रेल्वे स्थानके आणि 13,409 डब्यांमध्ये CCTV आणि AI तंत्रज्ञान बसवण्यात आले असून संशयास्पद हालचालींवर आता थेट वॉच ठेवला जाणार आहे। पावसाच्या दीर्घ खंडानंतर मराठवाड्यात अखेर रिमझिम पावसाने हजेरी लावली असून कोमेजणाऱ्या पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र धरणातील जलसाठे भरण्यासाठी बळीराजा अजूनही मोठ्या पावसाची वाट पाहत आहे। पैठणच्या नाथसागर म्हणजेच जायकवाडी धरणातील पाणीसाठा 50% पुढे गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा पिल्लवित झाल्या आहेत। ऊस आणि फळबागा वाचवण्यासाठी डाव्या कालव्यात तातडीने पाणी सोडण्याची मागणी होत आहे। PM कुसुम योजनेअंतर्गत मराठवाड्यातील मेढा आणि महावितरण मार्फत तब्बल 90,793 शेतकऱ्यांना सौर कृषी पंपांची जोडणी देण्यात आली आहे। यामुळे बळीराजाला आता दिवसा वीज उपलब्ध होत आहे। विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी, प्रादेशिक हवामान केंद्राने 28 आणि 29 जुलै विदर्भातील सर्व जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे।
परदेशातील नोकरी शोधणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा इशारा. काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्र हल्ले वाढल्याने त्या भागात काम स्वीकारण्यापूर्वी सुरक्षा आणि विम्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता संपली. पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर आता वर्षाला 8.2% व्याज मिळत असून पत्नीसोबत संयुक्त खाते उघडून दर 3 महिन्यांनी नियमित व्याज मिळवता येणार आहे. एसटी महामंडळ आणि RTOचा मोठा दणका. बसस्थानक परिसरातील बेकायदेशीर प्रवासी वाहतूक आणि पार्किंग विरोधात अवघ्या 20 दिवसात 8,839 वाहनांवर कारवाई करत 1,65,00,000 दंड वसूल केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ढगफुटी दृश्य मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. दोडखाम बाजारपेठेत कमरे एवढे पाणी साचल्याने अनेक घरे आणि दुकाने पाण्याखाली जाऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. शाळांपासून उच्च शिक्षणापर्यंतचे सर्व शैक्षणिक रेकॉर्ड डिजिलॉकरमध्ये सुरक्षित ठेवणाऱ्या अपार ID योजनेत महाराष्ट्रात 2,67,00,000 ID तयार झाले असून राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. जमीन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करूनही शेतकऱ्यांना मोजणीसाठी तब्बल 5 महिने वाट पाहावी लागत आहे. रोवर उपकरणाच्या तुटवड्यामुळे राज्यभरात 1,50,000हून अधिक मोजणीचे अर्ज प्रलंबित पडले आहेत. शेतकरी मित्रांनो, आजच्या बातम्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि